न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील उबाटा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। महाड MIDCतील विरल कंपनी समोरील स्पीड ब्रेकर ठरलं अपघाताला कारणीभूत, महिला जखमी। सिद्धयोगचे प्राध्यापक रोहन सावंत यांचे खेड न्यायालयात फॉरेन्सिक अहवाल या विषयावर मार्गदर्शन। खेड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीकृष्ण भडगाव विजेता तर काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे उपविजेता। ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल CBSE मोरवंडे बोरजमध्ये भूगोल दिवस उत्साहात साजरा। सविस्तर वृत्त। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वानं प्रेरित होऊन शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली फुरुस भुलेश्वरवाडी, फुरुस मोहल्ला, साखरोली बौद्धवाडी आणि मुरडे येथील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदर जसनाईक, युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, तालुका प्रमुख सचिन धाडवे, अरविंद चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते, सुनील मोरे, जीवन आमरे, बापू आमरे, चंद्रकांत चाळके, ब्रिजेश शिर्के, रवींद्र रेवाळे, संग्राम कदम, बाबाशेठ चव्हाण, पुरुष विभाग प्रमुख सुधीर कदम, विरसन मोरे, विशाल घोसाळकर, सुप्रिया पवार, रेवती पाटील, राजेंद्र शेलार यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाड MIDC परिसरातील आमशेत गावाशेजारी असलेल्या विरल कंपनीनं बसवलेल्या अवजड स्पीड ब्रेकरमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून आज सकाळी यामुळे एका महिलेचा गंभीर अपघात झाल्याची घटना घडली। सकाळच्या सुमारास आमशेत गावातील एक महिला दुचाकीवरून बिरवाडीच्या दिशेनं जात असताना रस्त्यावर असलेल्या मोठ्या आकाराच्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने तिची दुचाकी अनियंत्रित झाली। या अपघातात ती महिला रस्त्यावर कोसळल्याने तिच्या तोंडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। जखमी महिलेला तात्काळ MMA रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार चालू आहेत। दरम्यान विरल कंपनीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप आमशेत गावातील ग्रामस्थांनी केला आहे। योग्य नियोजन, सूचना फलक अथवा नियमबद्ध उंचीचे स्पीड ब्रेकर न बसवता मनमानी पद्धतीनं हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। विरल कंपनीनं तात्काळ उपाययोजना न केल्यास कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। टक्के आरोप आहे आणि याच्या एक 3 दिवसामागे शनिवार होता, त्यावेळेस वाळण विभागातल्या काहीतरी महिला होत्या, 2 जण होत्या, त्यातले एक गंभीर जखमी आहे। ती आता मुंबईमध्ये हलवली तिला, तर तिची पण परिस्थिती अगदी खूप म्हणजे खालावली आहे। आणि 2 महिन्यापूर्वी आमचे ग्रामस्थ म्हणजे मोहन मावनकर हे कंपनीला जाब विचारायला आलेले की असं असं स्पीड ब्रेकर तुमचा त्रास होतोय स्पीड ब्रेकरला, तर ते स्पीड ब्रेकर काहीतरी एकतर स्लोप तरी द्यावे नाहीतर ते काढून टाकावे, ह्यासाठी त्यांना विचारण्यात आलं। कंपनीने सांगितलं की MIDCने टाकले, आम्ही टाकले नाहीत असं ते बोलत होते। तर आता आम्ही MIDC विचारतो, MIDC म्हणतं की कंपनीची रिक्वायरमेंट होती आणि कंपनी टाकायला सांगितली त्यामुळे आम्ही टाकलेत। तर आता खूप मोठा एक अनाथ टळलाय, पण ह्याच्या पुढे होऊ नये यासाठी आम्ही कंपनीच्या गेट समोर आलोय आणि साहेबांना त्याचं जाब विचारलं। ते म्हणले आम्ही काहीतरी त्यात सुधारणा करू, पण सुधारणा करू इतपत नाही थांबायचं। आमचं एक अजून एक आहे की ओलांच्या समोर आमचं गाव आहे आमच्यात कोण, तिथे पण स्पीड ब्रेकरसाठी आम्ही मागणी केली काहीतरी एक वर्षापूर्वी, तर त्यावेळेस MIDC नाही सांगितलं की ह्या रोडला स्पीड ब्रेकर टाकता येत नाहीत। आणि इथे 2 स्पीड ब्रेकर टाकलेत, ते पण अशा अवस्थेत टाकलेत की तिथे नेहमीचा प्रॉब्लेम आहे, आठवड्यातनं होतच असं काय तरी, तर ते थांबावेत, बाकी काही नाही। विरल कंपनीच्या जे समोर स्पीड ब्रेकर टाकलेत आणि ते एवढे भयानक टाकलेत की त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा एक आठवड्यातनं 1-2 ऍक्सिडेंट आहेतच आहेत। असा रोजचा जवळजवळ 4-5 महिने झालेत
3-4 महिने तरी झालेत ते स्पीड ब्रेकर टाकून, आणि तिथपासून तर आहे आज आमच्या गावातल्या अंकिता मामुलकर तिचा ऍक्सिडेंट झाला, आणि त्याच्यामुळं आम्ही कंपनीला मागे सुद्धा विचारलं होतं की हे स्पीड ब्रेकर तुम्ही कशासाठी टाकलेत, किंवा हे एवढे स्लोप टाकायला पाहिजे होते, ते एकदम असे उंचवट्यासारखे टाकून आम्हा लोकांना हा नाहक त्रास होतोय, आणि त्यामुळं आम्ही या MIDCच्या कार्यकारी अभियंता आणि या कंपनीच्या वर ऍक्शन घ्यावी म्हणून आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. जर का त्यांनी हे स्पीड ब्रेकर जर का इथून नाही काढले तर आमचा आज पवित्र आमचा असणार आहे पुढे. सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक रोहन सावंत यांनी खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फॉरेन्सिक अहवाल या विषयावर उपस्थित वकील वर्गाला सखोल मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात त्यांनी फॉरेन्सिक अहवालाचं महत्त्व, न्यायालयीन उपयुक्तता तसेच प्रत्यक्ष प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सन्माननीय चांदगुडे साहेब यांनी प्राध्यापक रोहन सावंत यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खेड बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट अभिजित गांधी यांनी केलं. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर येथील न्यायालयातील वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व क्षेत्रातील पदवीधारकांसाठी सिद्धयोग विधी महाविद्यालयात LLB व्यतिरिक्त विविध सर्टिफिकेशन कोर्सेस जसे सायबर लॉ, बौद्धिक संपदा हक्क कायदे, नवीन फौजदारी कायदे, मास्टर ऑफ कोर्ट रूम ड्राफ्टिंग असे सर्टिफिकेशन कोर्सेस उपलब्ध आहेत. यापैकी गुन्हे तपासणी आणि फॉरेन्सिक विज्ञान या सर्टिफिकेशन कोर्ससाठी आता प्रवेश सुरू झाले आहेत. खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 10 आणि 11 जानेवारी 2026 रोजी जय हनुमान क्रीडा मंडळ खेड आयोजित तालुकास्तरीय खुल्या पुरुष कबड्डी स्पर्धेत श्रीकृष्ण फायटर्स भडगाव या संघानं विजेतेपद तर काळकाई कलाक्रीडा केंद्र भरणे या संघानं उपविजेतेपद पटकावलं. तृतीय क्रमांकाचा मानकरी यजमान जय हनुमान क्रीडा मंडळ खेड तर चतुर्थ क्रमांक संयुक्त क्रीडा मंडळ दाभोळ या संघाने पटकावला. विजेत्या संघाला 7,777 रुपये आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 5,555 रुपये चषक तर तृतीय आणि चतुर्थ संघाला प्रत्येकी 3,333 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू श्रीकृष्ण फायटर्स भडगाव या संघाचा ओंकार सौंदर्य तर स्पर्धेतील उत्कृष्ट पकड श्रीकृष्ण फायटर्स वडगावचा विशाल सौंदर्य, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून काळकाई कलाक्रीडा केंद्र भरणेचा शुभम बिरजे यांची निवड करण्यात आली. त्यांना वैयक्तिक आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं. खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 2 दिवसीय प्रकार झोता छत्रपती शिवाजी महाराज चौक पाण्याच्या टाकीजवळ खेड येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत असोसिएशनची नोंदणीकृत एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेदरम्यान महिला कबड्डी खेळाडू आणि संघांना प्रोत्साहित देण्याच्या उद्देशानं अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे आणि यजमान जय हनुमान क्रीडा मंडळ यांचा महिलांचा प्रदर्शीय सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेचं उद्घाटन खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई गुटाला आणि जय हनुमान क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रशिक्षक धर्मराज सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खेड नगर परिषदेचे नूतन उपनगराध्यक्ष तथा खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश चिकणे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह रवींद्र बैकर, कोषाध्यक्ष राष्ट्रीय पंच दाजी राजगुरू, उपाध्यक्ष आनंद हंबीर, कार्यकारिणी सदस्य दीपक यादव, अमोल दळवी यांच्यासह राज्य पंच आणि महिला संघ राज्य व्यवस्थापिका प्रशिक्षक संपदा गुजराती, जय हनुमान मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू आणि कबड्डी राष्ट्रीय पंच दिलीप कारेकर यांच्यासह विविध मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळाचे विशाल चव्हाण, चैतन्य सकपाळ आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. दिमागदार स्पर्धेचं आयोजन करून ते अतिशय यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल
खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने जय हनुमान क्रीडा मंडळ यांना विशेष धन्यवाद देऊन या स्पर्धेची सांगता करण्यात आली। ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे भूगोल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे यांनी चंद्रशेखर धोंडीराज देशपांडे यांच्या फोटोचं पूजन केलं। फोटो पूजन झाल्यानंतर ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौ काव्या जानवलकर यांनी आपल्या मनोगतातून भूगोल विषय दिनाचं महत्त्व सांगितलं। भूगोल दिनानिमित्त प्रशालेत कोलाज मेकिंग स्पर्धा घेण्यात आली। सदर स्पर्धेमध्ये इयत्ता 4थी ते 6वी या गटातून 6वी भद्रा या वर्गाचा प्रथम क्रमांक, 6वी यमुना द्वितीय क्रमांक तसेच 5वी वशिष्ठी या वर्गाचा तृतीय क्रमांक आला। इयत्ता 7वी ते 9वी या गटातून प्रथम क्रमांक 8वी गोदावरी, द्वितीय क्रमांक 7वी सावित्री, तृतीय क्रमांक 8वी ब्रह्मपुत्रा या वर्गांनी प्राप्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरती पवार यांनी केलं तर सहाय्यक शिक्षिका विशाखा मोहिते यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। खेड शहर शिवसेनेचे मार्गदर्शक नेतृत्व असलेले पक्ष संघटना आणि सामाजिक कामाकरता अहोरात्र झटणारे उद्योजक मिनार चिखले आणि संजय मोदी यांची खेड नगर परिषद स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल खेड शहरातील जुने जाणते व्यापारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक अनंत उर्फ अण्णा चिंडक आणि त्यांच्या परिवारानं आपल्या निवासस्थानी स्वीकृत नगरसेवकांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड तालुक्यातील चिचघर, दस्तुरी, तिसे, शिगवड, हनुमानवाडी, बौद्धवाडी, धामणी, रोहिदासवाडी, घेरापालगड, कदमवाडी, फुरुस, भुलेश्वरवाडी या गावांना सौ श्रेयाताई कदम यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली। यावेळी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता। या हळदी कुंकू समारंभात उपस्थित राहून महिलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला। खेड कुंभारवाडा येथील दुर्गामाता महिला मंडळ कुंभारवाडा यांच्या वतीनं भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभाला नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाला भेट दिली। या प्रसंगी माजी नगरसेविका आशा सनगरे यांच्यासह मंडळाच्या सर्व महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील सुखदर गावचे माजी सरपंच आणि निष्ठावंत शिवसैनिक क्षीरसागर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचं समजताच जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांनी आवर्जून त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी क्षीरसागर यांच्या तब्येतीची सविस्तर विचारपूस करत त्यांना धीर दिला आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। या भेटी दरम्यान क्षीरसागर यांनी शिवसेनेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत अण्णा कदम यांनी त्यांच्या निष्ठावान सेवाभावाचं कौतुक केलं। या प्रसंगी स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। अण्णा कदम यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मकर संक्रांती निमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खोपी येथील काडसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद मठातील विद्यार्थ्यांची संक्रांत गोड व्हावी या उद्देशानं लक्ष्मी सेल्सचे मालक बाबूबाई संदेशा यांच्या सौजन्यानं या मठातील मुलांना ब्लँकेट, धान्य, फळं, लाडू आणि चॉकलेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, मठाचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक मोरे, लक्ष्मी सेलचे बाबूबाई संदेशा आणि त्यांची मुलं उपस्थित होती। आजच्या या गोडदिनी वेळात वेळ काढून या मुलांबरोबर सण साजरा केल्याबद्दल डॉक्टर विवेक मोरे यांनी मान्यवरांचे आभार मानले। लक्ष्मी सेल्सचे मालक बाबूबाई संदेशा आज माझ्या कालपासून पाठी लागले। आज खरोखर डॉक्टर साहेब आज 2 दिवस माझी तब्येत डाऊन होती, मी थोडंसं पुढे ढकलत होतो, पण ह्या माणसाने मला काय गप्प बसू दिलं नाही। मला सकाळी परत फोन केला की आज आपण जाऊया आणि काहीतरी एक कार्यक्रम करूया, की कुठेतरी आज 14 तारीख आहे, मकर संक्रांत आहे, मुलांना काहीतरी तोंड गोड केलं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी त्यांनी ब्लँकेट, बाजरी, परत केळी आणि लाडू आणि चॉकलेट आणलेले आहेत। आपण त्याचा स्वीकार करावा, कारण का अशी माणसं असतात म्हणूनच आपण समाजामध्ये काही ना काही गोष्टी वावरत असतो, काही गोष्टी घेत असतो। एक व्यापारामध्ये
मग्न असणारा, कारण का देणारा देत असतो पण देताना सुद्धा वेळ देणं महत्वाचं असतं. आजकाल पैसे देण्यापेक्षा वेळ देणं भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण का काउंटर सोडायचं आणि इथे यायचं, 1 तास जायला 1 तास यायला इथे अर्धा तास 2.5 तास घालवायचे, म्हणजे त्या 2.5 तासामध्ये एवढे पैसे ते वसूल करू शकतात. पण तो माणूस स्वतः आज मुलांना सोबत घेऊन का आले की त्यांना पण दाखवायला की काय परिस्थिती असते, कसं जग चालतंय, ताळमेळ कसं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं. मला तर सेकंड टाइम या ठिकाणी भाऊबाई या ठिकाणी येत आहेत माझ्याबरोबर आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.